कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उम्मा वेल्लाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाजी औचित हलाहल जे उठिले. तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. अशी ही भगवान शिवशंकरांची अतिशय समर्पक आरती, ज्यामध्ये शब्द न शब्द आपल्याला काही ना काही शिकवण देऊन जातो. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. येत्या 19 ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. याच दिवशी आहे श्रावणी पौर्णिमा, जिला नारळी पौर्णिमा या नावाने ओळखलं जातं. याच दिवशी आहे रक्षाबंधन. तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे, तिसऱ्या श्रावणी सोमवारी पूजा कशी करायची, कारण या दिवशी भद्रा काळाचं सावट असणार आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिसऱ्या श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. 19 ऑगस्टला म्हणजे श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी पौर्णिमा पहाटे 3:04 लागणार असून त्याच दिवशी रात्री ती 11:55 संपेल. भद्रा काळ सोमवारच्या सकाळी 5:53 सुरू होणार असून दुपारी तो 1:32 असेल. म्हणजेच काय, सुमारे 8 तासांची भद्राची सावली असेल. भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही. त्याचबरोबर विवाह असेल, मुंज असेल, घराची वास्तुशांती असेल किंवा सत्यनारायण आपल्याला घालायचा असेल आणि त्याचबरोबर आपल्याला काही नवीन व्यापार व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर ती पण आपण या कालावधीमध्ये करू शकत नाही. मात्र भद्रापासून बचावासाठी, भद्राचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण आपली रोजची नित्याची पूजा असेल, त्याचबरोबर तुळशीची पूजा असेल, सूर्यदेवांची पूजा असेल, शिवपूजा असेल, त्यामध्ये रुद्राभिषेकाला श्रावणी सोमवारची पूजा असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील. त्याचबरोबर देवाचं नामस्मरण करण्याला कोणत्याही वेळेचं बंधन नसतं. मग त्यामध्ये कोणताही काळ असेल, सुतकाचा काळ असो, भद्राचा काळ असो, ग्रहणाचा काळ असो, पण यासाठी मात्र बंधन नसतं. त्यामुळे आपल्याला श्रावणी सोमवारची पूजा आपण नेहमीप्रमाणे ज्या वेळेला करतो त्या वेळेत करायची आहे. तुम्हाला एकदम ब्रह्ममुहूर्तावर पूजा करायची असेल तर तुम्ही त्याही वेळेत करू शकता, किंवा तुम्हाला दररोजची सकाळची देवपूजा करण्याची तुमची जी काही वेळ असेल, सकाळी 7 वाजेची म्हणा, 8 वाजेची म्हणा, किंवा तुम्ही 10 वाजेपर्यंत पूजा करत असाल तर तुम्ही तेव्हाही करू शकता. बरेच जण म्हणजे भगवान शिवशंकरांची कोणतीही पूजा असेल, मग ती प्रदोषाची पूजा असेल, नेहमीची सोमवारची पूजा असेल, किंवा जी कोणती म्हणजे महाशिवरात्रीची वगैरे भगवान शिवशंकरांची जी कोणती पूजा असेल, तर बरेचसे जण ती संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करतात. आणि तुम्ही बाकी सोमवारीसुद्धा प्रदोष काळामध्ये केली असेल तर तुम्ही तेव्हाही करू शकता. म्हणजे तुम्हाला शिवपूजा करायला भद्रा काळाचं कोणतंही बंधन नाही आहे की भद्रा काळ संपू द्या आणि मग तुम्ही शिवपूजा करा. तुम्हाला मंदिरात जाऊन ती पूजा करायची असेल नेहमीप्रमाणे तर तुम्ही भद्रा काळात मंदिरात गेलात तरीसुद्धा चालतं. फक्त ज्या काही मोठ्या पूजा असतात, जसं की वास्तुशांती वगैरे, आपण खूप मेहनत करून घर बांधतो आणि मग एकदाच आपण वास्तुशांतीची पूजा करतो. एकदा घर बांधून आपण पूजा केली की आपण ती वारंवार करत नाही. किंवा सत्यनारायणसुद्धा बरेच जण श्रावणात फक्त एकदा करतात, किंवा मग काही जण दर पौर्णिमेला करतात. पण 1 महिन्याचा कालावधी तिथे जातो आणि थोडीशी ती मोठी पूजा आपण घालत असतो. त्याचबरोबर कुणाचं लग्न असेल, मुंज असेल, या गोष्टीसुद्धा आयुष्यामध्ये एकदाच होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण काही व्यापार व्यवसाय सुरू करतो तर तीही एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मग यासारख्या गोष्टींना बंधन आहे. राखी पौर्णिमा म्हणजेच आपण जे काही रक्षासूत्र आपल्या भावाच्या मनगटावर बांधतो तर तेही वर्षातून एकदा बांधतो. त्यामुळे त्या गोष्टीलाही बंधन आहे. मात्र भद्राचं भय टाळण्यासाठी शिवपूजेला कोणतंही बंधन नाही आहे. उलट आपण या कालावधीमध्ये भगवान शिवशंकरांची जितकी जास्तीत जास्त सेवा करू, किंवा भद्रेची जी काही 12 नावं आहेत ती जर आपण या वेळेत सूर्यदेवांकडे पाहत पाहत म्हणू, तरी पण आपल्याला भद्राचं कोणतंही भय किंवा दुष्परिणाम जाणवणार नाही. आत्तापर्यंतची माहिती ऐकत असताना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की पूजेची सुरुवात नेहमीप्रमाणे मी दिवा लावून केली. सर्व साहित्य जमवून घेतलं, दिव्याला नमस्कार केला, त्यानंतर शिवलिंग ताटामध्ये घेऊन सर्वप्रथम शिवलिंगावर पाण्याचा, त्यानंतर दुधाचा आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून एका साईडला ठेवलं. त्यानंतर देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीला सुद्धा स्नान घालून घेतलं आणि एक कुंकू मिश्रित पाणीसुद्धा तुम्ही बघितलं असेल बाटलीमध्ये. तर ते मी कसं बनवलेलं आहे, कापूरवड्या
पाण्यामध्ये बारीक करून टाकायच्या, म्हणजे त्यांची पावडर करून टाकायची आणि 1-2 चिमूट कुंकू त्यामध्ये टाकायचं आणि असं हे कापूर आणि कुंकू मिश्रित जे काही पाणी असतं त्या पाण्याने आपण दर पौर्णिमेला अन्नपूर्णा देवी असेल, आपली कुलस्वामिनी असेल किंवा देवी लक्ष्मी असेल यांना ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक करू शकतो. ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर जमणार नाही त्यांनी नेहमीच्या देवपूजेच्या वेळेला अशा पद्धतीने अभिषेक केला तरीसुद्धा चालतं. आणि हे एक प्रकारचं कुंकुमार्चनच असतं. जसं आपण देवीला कोरड्या कुंकवाने अभिषेक करत असतो आणि त्यालाही कुंकुमार्चन म्हणतो. म्हणजेच काय, देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत आपण आपल्या इच्छेनुसार 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा अशा पद्धतीने कुंकू वाहत जातो आणि नंतर ते कुंकू स्वतःला लावण्यासाठी वापरतो. तर हे सुद्धा कुंकुमार्चन असतं आणि ही अतिशय प्रभावी सेवा आहे. ही आपण दर पौर्णिमा, त्याचबरोबर अष्टमी, मंगळवार, शुक्रवार या दिवशी करू शकतो. तर नारळी पौर्णिमेचं निमित्त आहे त्यामुळे मी माता पार्वती रूपी जी काही अन्नपूर्णा देवी आहे तर तिलासुद्धा कुंकुमार्चन केलं आहे. त्यानंतर शिवलिंगाला चंदनाचा गंध लावला. बरेच जण म्हणतात की तुम्ही कुंकू लावतात, पण मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. मी नक्की कुंकू लावते की अष्टगंध का चंदन लावते तेही तुम्ही पहा. कारण जसा अष्टगंधाचा रंग असतो त्याच पद्धतीची चंदन पावडर मला मिळालेली आहे आणि त्याचा गंध मी शिवलिंगाला लावते. आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीला मी चंदनाचा आणि कुंकवाचा गंध एका काडीच्या मदतीने लावलेला आहे. कारण देवीचा मळवट भरायला मला खूप आवडतं. तुम्ही एकदम तुमच्या पद्धतीने साधा सिंपल हळदी कुंकवाचा गंध लावला तरीसुद्धा चालेल. आणि शिवलिंगाला लावण्यासाठी तुमच्याकडे जर चंदन नसेल तर मात्र तुम्ही भस्माचा गंध, पांढरं चंदन किंवा मग आपल्या देवपूजेमध्ये आपण एक गंधगोळी ठेवतो बघा, की तिचा गंध आपण सर्व देवी देवतांना लावतो, तर तो गंध तुम्ही लावला तरीसुद्धा चालणार आहे. 3रा श्रावणी सोमवार आहे तर शिवामूठ आहे हिरवे मूग. आपल्याला मुगाची डाळ नव्हे तर हिरवे अख्खे मूग वापरायचे असतात. ते मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि अगदीच तुमच्याकडे मूठभर नसतील तर चिमूटभर, काही ठराविक म्हणजे थोडेफार दाणे असतील मुगाचे तर तेवढे तुम्ही घेतले तरीसुद्धा चालेल. फक्त आपण मुठीमध्ये ते धान्य घेतो म्हणून शिवामूठ असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला पूर्ण मूठभर मूग घ्यायचे असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता. आणि या मुगांवर म्हणजे शिवामुठीवर अगदी थोडंसं पाणी टाकायचं. कारण शिवलिंगावर आपण कोणत्याही पदार्थांचा अभिषेक करतो तर ते द्रव स्वरूपात असावेत किंवा असतात. म्हणून जरी आपण धान्य घेतलं तरी त्याच्यावर थोडं का होईना पाणी शिंपडायचं आणि उजव्या हाताची ती शिवामूठ आपण म्हणजे ते धान्य अगदी घट्ट धरून हळूहळू करत शिवामुठीचा मंत्र म्हणत म्हणत शिवलिंगावर सोडायचं असतं. त्यावेळेस आपण शिवामुठीचा मंत्र म्हणायचा, नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगीभुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. किंवा मग तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने म्हणू शकता, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांची, दिरा जावांची, नंदांची, भरताराची म्हणजेच नवऱ्याची नावडती आहे ती आवडती कर रे देवा. शिवामुठीची जी कहाणी आहे त्यामध्ये या ओळी आपल्याला सांगितलेल्या आहे की जो कोणी शिवामुठीचं व्रत करतो त्याने या ओळी म्हणाव्या. आता ज्या महिला विवाहित आहेत तर त्या या ओळी म्हणू शकतात, पण ज्या कुमारिका आहेत किंवा पुरुषांनी वगैरे हे व्रत केलेलं असेल तर मग त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत शिवामूठ अर्पण केली तरीसुद्धा चालतं. शिवामुठीतले मूग म्हणजे जे कोणतं धान्य शिवामुठीमध्ये असेल प्रत्येक सोमवारी तर ती शिवामूठ अगदी घट्ट पकडून हळूहळू करत शिवलिंगावर का सोडायची, कारण ते धान्य आपल्याला इतरत्र सांडवायचं नसतं. आणि दानाचा महिमा सांगणारी ही शिवामूठ असते. या सोमवारी हिरवे मूग आहे तर ते बुधग्रहाचं प्रतीक दर्शवतात आणि आपल्या कुंडलीतला बुधग्रह मजबूत व्हावा या कारणासाठी आपण शिवलिंगावर शिवामूठ 3ऱ्या श्रावणी सोमवारी वाहत असतो. तर त्यानंतर मी कापूर आरतीने देवाला ओवाळून घेतलं. एक कैरी होती फळ म्हणून ती वाहिली. तुम्ही साखरेचा नैवेद्य असेल, दही भाताचा नैवेद्य असेल, जो कोणता नैवेद्य असेल तो देवाला दाखवू शकता. काही ताईंनी विचारलं होतं, ताई भद्रा काळामध्ये आपण नैवेद्य किंवा स्वयंपाक वगैरे बनवू शकतो का? तुम्ही नक्की बनवू शकता. फक्त जी काही कामं आहेत, तुम्ही जर तो आपला भद्रा काळाचा व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये काही ठराविक कामं अशी मी सांगितलेली आहे किंवा जी शास्त्राला अनुसरून आहे, जी माहिती मी घेतली आणि त्यानुसार तुम्हाला ती देण्याचा प्रयत्न केला, तर तेवढी कामं फक्त आपल्याला टाळायची आहे. बाकी कोणत्याही कामांना बंधन नाही आहे. ते पण आपल्याला दुपारपर्यंत पाळायचं आहे, बाकी काही नाही. आणि तुम्ही बघू शकता यावेळेसची पूजा
आपल्या मोगऱ्याच्या फुलांनी सजलेली आहे। खूप छान असा मोगऱ्याचा गंध येत होता आणि जेव्हा आपण कापूर आरती लावतो, धूप लावतो, देवाला भस्म अर्पण करतो, शिवपूजेतली कोणतीही एखादीच गोष्ट जसं की बेलाचं पान असेल, धोत्र्याचं फळ असेल किंवा पांढरं फूल यापैकी कोणतंही एक घेऊन आपण जेव्हा ते अतिशय मनोभावे शिवलिंगावर वाहतो, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो, तेव्हा आपलं मन अतिशय शांत होतं। आपल्या चिंता, दुःख सगळं काही महादेव दूर करतात। त्यामुळे मंदिरात तुम्हाला जाणं शक्य नसेल किंवा गर्दी अभावी तिथे तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही मातीचं शिवलिंग बनवा, वाळूचं शिवलिंग बनवा किंवा तुमच्या देवघरामध्ये जर कोणत्याही धातूचं किंवा जे काही शिवलिंग तुम्ही आजपर्यंत स्थापन करून तुमच्या देवघरामध्ये ठेवलेलं आहे त्या शिवलिंगाची पूजा करा। महादेव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हालासुद्धा पूजा केल्याचं एक समाधान मिळेल। आपल्या मागच्या शिवपूजेच्या व्हिडिओमध्ये कुणीतरी कमेंट केली होती की ताई, शिवलिंगावर मी मद्य अर्पण करू शकतो का सोमवारच्या निमित्ताने? म्हटलं हो, शिवलिंगावर मद्य अर्पण करणं चालतं, पण त्याचबरोबर काही जणांना प्रश्न असाही पडू शकतो, जर शिवलिंगावर मद्य अर्पण करणं चालतं तर मग आपण श्रावणामध्ये मद्यपान बंद करावं असं का सांगतात? तर बघा, महादेव म्हणजे त्यागाची मूर्ती आहे आणि सगळ्या देवांपेक्षा बघा त्यांचं राहणीमान असेल तर ते एकदम साधं सिंपल, किंवा जे इतर देवी देवतांना चालत नाही ते महादेवांना चालतं। म्हणजे धोत्र्याचं फूल असेल, धोत्र्याचं फळ जे विषारी मानलं जातं ते सुद्धा शिवलिंगावर वाहिलं जातं, मद्य असेल तर ते सुद्धा शिवलिंगावर वाहिलं जातं। पण याचा अर्थ असा नाही की शिवलिंगावर मद्य अर्पण करतं म्हणजे त्यांनाही ते चालतं आणि आपण सुद्धा पिण्याला काही ते हरकत नाही आहे। याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्या ज्या वाईट गोष्टी, ज्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या जर त्याग करायच्या असतील तर त्या आपण शिवलिंगावर वाहून त्यानंतर त्या गोष्टी कधीही आपल्या जीवनात आणायच्या नाही। म्हणजे जरी आपण धान्य वगैरे अर्पण करतो तर ते एक प्रकारचं दान आहे। शिवामूठ आपल्याला दानाचं महत्त्व सांगते। पण आपण ज्या काही गोष्टी शिवलिंगावर म्हणजे अर्पण करत असतो, जसं की धोत्र्याचं फळ विषारी आहे, मद्य आहे विषारी आहे, किंवा इतर ज्या गोष्टी ज्या बाकी देवी देवतांच्या पूजेत चालत नाही पण महादेवांना चालतात, तर आपण त्या या अर्थाने अर्पण करायच्या असतात की आपल्याला पुन्हा या गोष्टींचा मोह नको, आपण त्या त्याग केलेल्या आहेत आणि महादेवांनी सुद्धा आपल्या या त्यागाला साथ द्यावी किंवा एक आशीर्वाद द्यावा की आम्हाला पुन्हा अशा वाईट गोष्टींचा मोह पुन्हा कधीच यायला नको। तिसऱ्या श्रावणी सोमवारचं वेगळेपण फक्त एवढंच आहे की हा श्रावणी सोमवार ऐन पौर्णिमेच्या दिवशी आल्यामुळे पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला आपल्या देवघरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर किंवा तुमच्याकडे टाक वगैरे असेल तर त्या टाकावर कुंकवाच्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे। म्हणजेच काय, हे सुद्धा एक प्रकारचं कुंकुमार्चनच आपल्याकडून घडतं आणि शिवलिंगामध्ये त्यांच्या संपूर्ण परिवाराचा वास जरी असला, म्हणजेच काय माता पार्वतीचं स्थान जरी शिवलिंगामध्ये असलं तरी पण शिवलिंगावर कुंकवाचा अभिषेक चालत नाही। म्हणून आपण वेगळी अशी जी आपल्या देवघरामध्ये मूर्ती असते किंवा अगदीच कुणाकडे तसा टाक असेल किंवा आपल्या ज्या कुलस्वामिनी असतात, बऱ्याच घरांच्या ज्या कुलस्वामिनी असतात तर त्या शिवशक्ती असतात, जसे की तुळजाभवानी आई असेल, सप्तशृंगी देवी असेल, माहूरची देवी असेल, तर यासुद्धा शिवशक्ती आहे। तुम्ही त्यांच्या मूर्ती फोटो बघितले असतील तर त्यांच्या आसपास कुठे म्हणजे मूर्तीच्याच आसपास कुठेतरी शिवलिंग हे दिलेलंच असतं। तर मग पौर्णिमेला आपण या गोष्टी करू शकतो आणि शिवामूठ ही प्रत्येक सोमवारी बदलणार आहे। तर या सोमवारी आहे हिरवे मूग आणि तुम्ही जर शेतकरी असाल, तुमच्याकडे मुगाची शेती असेल, ओले मूग या कालावधीमध्ये निघत असतात तर तेही तुम्ही वाहू शकता किंवा आपले जे वाळलेले अख्खे मूग असतात तेही आपण वाहू शकतो। पण साल काढलेले मूग, मुगाची डाळ किंवा मोड आलेले मूग हे पदार्थ आपल्याला शिवलिंगावर वाहायचे नाही। पूजेची पद्धत, उपवासाची पद्धतसुद्धा सारखीच आहे बाकी सोमवारप्रमाणेच। आणि बरेच जण म्हणतात की आम्ही पौर्णिमेचा उपवास संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर धरतो, दुसऱ्या दिवशी सोडतो आणि सोमवारसुद्धा आहे। जर तुम्हाला समजा मंगळवारी उपवास सोडायचा असेल तर मंगळवारी सोडा। ही जी पूजा आपण घरच्या घरी मांडतो तर ही आपण दुसऱ्या दिवशी काढायची असते। आणि जर तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवलेलं असेल तर तुम्ही पूजा करून अगदी थोड्या वेळात म्हणजे धूपदीप शांत झाला की तुम्ही ती पूजा विसर्जित करायची आहे, कारण पार्थिव शिवलिंगाची पूजा जास्त वेळ ठेवायची नसते। आता या सोमवारीसुद्धा आपल्याला शिवामुठीचा तो उपाय करायचा आहे जो आपण मागच्या 2 सोमवारपासून करत आहोत। ज्यांनी आपले व्हिडिओ मागचे 2 सोमवार पाहिले नाहीत किंवा जे कोणी नवीनच आले आहेत तर त्यांनी या सोमवारी जो उपाय आहे तो केला तरीसुद्धा चालेल। म्हणजे असं काही नाही की पहिल्या सोमवारपासूनच तुम्हाला तो करायचा होता। तर या सोमवारी शिवामुठीचं धान्य आहे मूग। शिवलिंगावर तर शिवामूठ म्हणून मूग वाहायचेच, पण साईडला पूजेमध्ये आपल्याला एक विड्याचं म्हणजे खाऊचं पान किंवा ज्याला आपण नागवेलीचं पान म्हणतो ते ठेवायचं आहे।
त्याच्यावर किंचितसं तेल किंवा तूप लावून आपल्याला ते पान तेलकट करायचं आहे आणि त्याच्यावर मग 4-5 दाणे मुगाचे ठेवायचे आहे. ते ठेवल्यानंतर दिवसभर आपल्याला काहीच करायचं नाही. संध्याकाळी जेव्हा आपण पुन्हा महादेवांची पूजा करतो किंवा देवपूजा करताना नेहमीप्रमाणे आपण दिवा लावतो, तर त्यावेळेस काय करायचं, त्या पानावरून ते मुगाचे दाणे उचलून घ्यायचे आणि थोडा वेळ एखाद्या दुसऱ्या भांड्यात ठेवायचे. ते पान तुम्हाला देवपूजेतल्या दिव्यावर धरायचं आहे आणि तेल किंवा तूप लावल्यामुळे काय होतं, ते पान असं काळपट होतं किंवा त्याच्यावर काजळी येते किंवा थोडंफार काजळ त्याच्यावर तयार होतं. त्या काळ्या झालेल्या भागावर ते मुगाचे दाणे थोडेफार असे मिक्स करायचे किंवा लावून घ्यायचे, जेणेकरून त्या मुगाच्या दाण्यांनासुद्धा काळपटपणा येईल त्या काजळामुळे. आणि ते काळपट झालेले मुगाचे दाणे आपल्या घरातील कोणत्याही एका सदस्याने आपल्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये पॅक दाबून धरायचे. हाताच्या मुठी वळवून घ्यायच्या आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं. दरवाजाच्या वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत म्हणजे उंबऱ्यापर्यंत ते दाणे उतरवायचे आहे, जसे आपण दृष्ट काढतो त्या पद्धतीने, आणि लांब फेकून द्यायचे आहे. तर हा उपाय आपण कशासाठी करतो, प्रत्येक सोमवारी शिवामुठीचं जे काही धान्य असतं तर उपाय याच्यासाठी करतो आपण अकाल मृत्यूचं भय टाळण्यासाठी. तर पहिल्या सोमवारी आपण तांदूळ वापरून हा उपाय केला होता, दुसऱ्या सोमवारी तीळ वापरून केला, तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मुगाची आहे तर मूग वापरून आपल्याला हा उपाय करायचा आहे. बाकी या श्रावणी सोमवारीसुद्धा तुम्हाला शिवामुठीची कहाणी ऐकायची आहे, कारण ती कहाणी ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय आपलं व्रत पूर्ण होत नाही असं मानलं जातं. धार्मिक मान्यता आहेत ह्या, त्यामुळे तुम्ही ती कथा नक्की ऐका. आपल्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही स्वतःही ती वाचू शकता. संध्याकाळी पूजेच्या वेळा किंवा सकाळी पूजा करताना, म्हणजे कधीही तुम्ही ती वाचू शकता. पण महत्त्व आहे म्हणून वाचण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि जसं आपण इतर 2 सोमवारीसुद्धा भगवान शिवशंकरांच्या संबंधित जे काही स्तोत्र, मंत्र किंवा पोथी वगैरे वाचत आलो आहोत, तुम्हीसुद्धा काही वाचला असेल तर तुम्ही तो दिनक्रम या सोमवारीसुद्धा पाळू शकता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. काही प्रश्न असतील तर तेही विचारा. आवडला असेल तर लाईक करा. उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होऊ शकतो. आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि तुम्हा सर्वांना रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि 3ऱ्या श्रावणी सोमवारच्या अगदी मनापासून शुभेच्छा. ओम नमः शिवाय.